श्री स्वामी समर्थ. नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? चांगलेच असणार माझ्यासोबत हसत खेळत. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. काय पिते मी? चहा. चहा काय म्हणता, वजन कमी करायचंय आणि चहा सुटत नाही. बरोबर का नाही? वजन कमी करायचंय, चहा सुटत नाही. वजन कमी करताना चहा सोडायचंय का नाही सोडायचा? किती प्यायचंय किती नाही? प्लीज ताई सांगा ना, समजत नाही. आज ह्याच्यावरच आपला हा व्हिडिओ आणि ब्लॉग आहे. ओके, आता चहा हा तुमचा सुटणार नाही, माझाही चहा सुटत नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का, चहा आपण किती प्रमाणात पितो, किती प्रमाणात नाही? वजन कमी करताना चहा सोडणं हा एक महत्वाचा पर्याय आहे का नाही, हा विचार करताय का तुम्ही? तुमच्या डोक्यात हा प्रश्न आहे का? हो, असणारच. ओके, आता चहा किती प्यायचा किती नाही ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. सकाळी आपण नाश्ता केल्यानंतर चहा पितो, संध्याकाळी पण काही काही जण अति प्रमाणात चहा पितात. असं काही नाही की चहा सोडला तर वजन कमी होईल. हा, चहा सोडल्यावर वजन कमी होणार, जास्त लवकर वजन कमी होईल. हा, पण चहा न सोडता पण तुमचं वजन कमी होऊ शकतं. पण कशा प्रकारे घ्यायचा चहा हे महत्वाचं आहे. सांगण्याचा अर्थ, जर तुम्ही 2 टाइम तुम्हाला चहा घ्यायचा आहे, पण अर्धा अर्धा कप म्हणजे एक एक कप, त्यात चहात पाणी जास्त दूध कमी, किंवा दोन्ही इक्वल प्रमाणात पाणी आणि दूध, अशा प्रकारे. मग आपण झटपट चहा गुळाचा करत आहे का साखरेचा हे पण बघूया. मी कसा चहा बनवते माझ्या वेट लॉस जर्नी मध्ये. ठीक आहे, आता चहा बनवू. मी ह्याच्यात अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. हे मी माझ्या चहाच्या भांड्यात टाकते. आपल्याला एवढाच कप चहा प्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा चहा जरी तुम्ही कमी पिला तरी खूप बेस्टच आहे. पण गॅसचं लायटर चाललं ना. ओके, ठीक आहे. आणि 1 चमचा चहा पावडर, जर तुमच्याकडे विलायची असेल तुम्ही विलायची टाकू शकता. छानपैकी 1 चमचा चहा पावडर. फक्त मी चहा पावडर टाकली कारण की माझ्याकडे मसाला चहा पावडर आहे. मी ह्यात विलायची अद्रक काही टाकत नाहीये. मला अद्रकचा चहा आवडतो, पण चहा पावडर माझ्याकडे मसालेवाले असल्यामुळे मी फक्त चहा पावडर टाकत आहे. हा चहाला छान उकळून द्यायचा आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच की चहा मध्ये तुम्ही काय खाता काय नाही. चहा उकळतोशी आपण तुमच्याशी गोष्टी बोलू. तुम्ही बिस्किट खाता, सगळ्यात चुकीचं स्नॅक्स. खूप म्हणजे खूप. ज्यावेळी तुम्हाला भूक लागते तुम्ही चहा सोबत बिस्किट खाता. बिस्किट खाल्ल्यानंतर ऑब्वियस तुमचं वजन वाढणार. हे क्रॉस. ओके, तुम्हाला खायचंय थोडेसे मूठ भरून चणे, जसे मी आता खाते तुमच्यासोबत गप्पा मारला. हा सगळ्यात बेस्ट पर्याय. किंवा मखाने. मखाने नाही जमलं तर महाग असतात मखाने, शेंगदाणे किंवा भेळ. जेव्हा तुम्हाला भूक लागते सकाळी म्हणा, सकाळचा नाश्ता तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय काय खायचं काय नाही. चण्यापिठाची पोळी, बेसनची पोळी, मुगाचा डोसा किंवा फ्रूट सॅलड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाश्ता केल्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता. पण मी ह्यात टाकणार आहे चहामध्ये साखर न घालता गूळ वापरणार आहे मी. आणि तो पण फक्त अर्धा चमचा, जास्त नाही. म्हणजे सकाळी अर्धा चमचा आणि संध्याकाळी अर्धा चमचा हा मी गूळ घालून चहा पिते. आता तुम्ही म्हणणार आपल्याला एवढाच 1 कप चहा प्यायचा आहे, जास्त लिमिटच्या बाहेर चहा प्यायचा नाही. म्हणजे कुणाकुणाकडे खूप मोठे कप असतात त्यात चहा घेतात. मग त्यामुळे ऑब्विसली तुमचं वजन कसं कमी होणार हा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून चहा पिताना लिमिट मध्ये चहा प्यायचा, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम. आता ज्यांना चहा प्यायची सवय नाहीये, अतिउत्तम. अतिउत्तम म्हणजे अतिउत्तम. खरं चहा नका पिऊ. बेस्ट आहे. चहा कॉफी ह्या सगळ्या गोष्टी हानिकारकच आहेत. पण आमच्यासारखे वेडी माणसं लोकांना चहा प्यायची सवय असते. जर चहा नाही पिला तर डोकं दुखतं सगळं. असं वाटतं की तसं दारुड्याला कशी तलब असते, दारूची तशी आम्हाला तलब असते चहाची. म्हणून चहा लागतो. पण मी फक्त माझ्या वेट लॉस जर्नी मध्ये स्टार्टिंगला मी 1 मंथ चहा सोडला होता, ऍटलीस्ट 1-1.5 मंथ. नंतर मी चहा
प्यायला सुरुवात केली, थोडा थोडा प्यायला सुरुवात केली. आता मी मेंटेन झाल्यामुळे म्हणजे माझं वेट 65 पर्यंत आल्यामुळे मी सध्या सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप 2 टाइम मी चहा घेते, पण त्यात साखर वापरत नाही, त्यात गूळ वापरते. चला मी तुम्हाला गूळ टाकून टाकते. किती? मी 1 चमचा घेते किंवा अर्धा चमचा घेते, पण गूळ घेते. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा चहा रेडी होतो. आणि चहा तर बनवता यायलाच पाहिजे, तेवढं तरी यायलाच पाहिजे ना आपल्याला. माझं पण डोकं दुखायला लागलं, माझे मिस्टर पण मला चहा बनवून देतात. ते चहा पीत नाहीत, पण मला चहा बनवून देतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चहा न सोडता पण तुम्ही तुमचं वेट लॉस करू शकता. असं काही नाही की ताई चहा मला जमणारच नाही सोडायला, तर मी कसं करू, काय करू, हे 1000 क्वेश्चन असतात डोक्यात. असं काही नाही. फक्त तुम्हाला सगळ्या बाहेरच्या गोष्टी खायच्या बंद करायच्यात. मैद्याच्या गोष्टी, बाहेरचं वडापाव, बर्गर, पिझ्झा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त तुमचं शेड्यूल परफेक्ट ठेवायचं. सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवण, संध्याकाळचं जेवण आणि थोडासा अर्धा 1 तास बॉडीला तुमचा वर्कआउट, योगा, तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी वाटतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये आणि सातत्य ठेवायचंय की मी करू शकते आणि मी करून दाखवू शकते आणि माझ्याकडे तेवढी ताकद आहे. जर आपण पूर्ण आपल्या फॅमिलीला सांभाळू शकतो, तर आपण स्वतःचं शरीर का नाही सांभाळू शकत? सांभाळू शकता तुम्ही आणि करू शकता. हे तुम्हाला खूप वेळा मी गोष्टी बोललेली आहे. जर आपण पूर्ण फॅमिलीचा संसार सांभाळू शकतो, तर स्वतःची बॉडी का नाही कमी करू शकतो. आपण जिद्द बाळगली तर ती गोष्ट होऊ शकते. थोड्याशा सवयी, टायमिंग चेंज करायचेत आणि सगळं आपलं वजन कमी होणार आहे. वेळ लागेल, 2 महिने लागेल, 3 महिने लागेल, 4 महिने. जेव्हा स्टार्टिंगला तुमचं एका महिन्यात 4 किंवा 5 किलो वेट लॉस कमी होईल ना, 1 महिना, फक्त 1च महिना ट्राय करून बघा. मी तुम्हाला चॅलेंज देते, तुमचं वेट लॉस होईल आणि तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही 2रा महिना स्वतःहून करणार, 3रा महिना स्वतःहून करणार. ज्यावेळी तुमचं असं वेट लॉस होईल ना, मग तुम्हाला कुणाचीच गरज, माझ्यासारख्या ही मुलीची तुम्हाला गरज नाही पडणार. मग तुम्ही स्वतः सगळ्यांना सांगाल की असं वेट लॉस करायचं, तसं वेट लॉस करायचंय. ह्या गोष्टी स्वतःला समजून सांगायच्या आहेत, म्हणजे तुमचं वेट लॉस होणार आहे. चहा सोडायची बिलकुल गरज नाही, फक्त वेळ, सगळ्या गोष्टी पाळायच्यात. पण चहा सोबत नो बिस्किट, नो फरसाण, नो चिप्स, ह्या सगळ्या गोष्टी स्किप. तेव्हा तुमचा चहा तुम्ही पिऊ शकता. फक्त भूक लागेल तर काय, चणे काय खायचे. मला फेवरेट हे चणेच खूप आवडतात. मी शक्यतो संध्याकाळच्या वेळी चणेच खाते. म्हणून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आपला तर चहा होतच आहे, मी तर चहा पिणारच आहे. तुम्हीही संध्याकाळची वेळ झाली असेल किंवा सकाळची वेळ झाली असेल, चहा पिऊन देखील तुम्ही तुमचा वेट लॉस करू शकता. मग चहा सोडायची गरज नाही. चला, धन्यवाद. काळजी घ्या. अजून नवीन ब्लॉग माझे येणार आहेत, ते पण बघत राहा. तुम्हाला अजून काय वेगळे ब्लॉग बघायचे असतील माझे, तर कमेंट करा. बाय बाय.